तर म्हणजे सलूनमधून दुपारीच घरी येऊन घरातलं थोडंसं काम आवरलं, कारण आम्हाला यायला लेट होणार होता. त्याच्यानंतर तयार होऊन मी, सासूबाई आणि शिवांश निघालो आमच्या एका पाहुण्यांच्या घरी. कशासाठी ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजेलच. तर पाहुण्यांच्या घरी येण्यासाठी आम्ही निघालो, पण पाऊस असल्यामुळे थोडं थांबत जरा भिजत आम्ही पाहुण्यांच्या घरी पोहोचलो. तसं हे पाहुण्यांचं घर म्हणजे जास्त लांबचं नाही बरं का. आमच्या आईंच्या मावशीचं घर म्हणजेच आपलंच घर म्हणा की. तर त्यांच्याच घरी मायक्का देवीच्या सुवासिनीचा कार्यक्रम होता. त्याच्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या घरी गेलो होतो. तर घरातल्या सगळ्यांची कार्यक्रमासाठीची आवरावर चालू होती. पावसामुळे तिथे पोचायला उशीर झाला, पण शिल्लक राहिलेलं वाती वळण्याचं काम मी घेतलं आणि ते पूर्ण केलं. उरलेलं सगळं आवरेपर्यंत बाकीचे सगळे आले आणि ढोलसुद्धा आला. ढोल वाजून मायक्का देवीची पूजा आरती झाली. त्याच्यानंतर सगळ्या सुवासिनी जेवायला बसल्या. आधी शिवांशला जेवायला घातलं, त्याच्यानंतर मी जेवण केलं. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही घरी परत यायला निघालो.